तर आज आहे मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार आणि ठरल्याप्रमाणे गुरुवारचा उपवास आहे आणि मी इथे लपून छपून चहा घेते. का घेते ते पुढं तुम्हाला सांगतेच. त्यात मग स्वराज उठला वगैरे, स्वराजला सांगितलं अंघोळ वगैरे कर आणि आपले जे देव आहेत ना ते स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित ते देवपूजा करून घे असं मी स्वराजला सांगितलं होतं. तर त्या पद्धतीनं त्यानं करून घेतलं आणि मितू सकाळीच अंघोळ करून ना डहाळे आणण्यासाठी काकींकडे गेली होती. आणि काकीने सुद्धा तिला 5 झाडांच्या 5 डहाळ्या काढून दिल्या आणि जी काही आज आपली देवपूजा सजली आहे ना, जी स्वराजनं केली ती सगळी जास्वंदाची फुलं ना काकींनीच दिलेत आणि बाकी झेंडूची वगैरे मी आणली होती बाजारातून. डहाळे घेऊन आल्यानंतर मितूने ना छान अशी गुरुवारची मांडणी केलेली आहे. बघू शकता इथे आणि तिला जसं मी सांगितलं त्या पद्धतीनेच तिने केलेलं आहे. तिला डेकोरेशनचं काही सांगावं लागत नाही. ती स्वतःच्या मनात करते कारण तिला रांगोळी आणि फुलांचं डेकोरेशन म्हणजे फुलांची रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. इथे पुस्तक वाचनसुद्धा करून घेतलं. थोडं तिने वाचलं आणि थोडं स्वराजने वाचलं कारण त्याला पण इच्छा निर्माण झाली की मला पण पुस्तक वाचायचं आहे. त्या पद्धतीने दोघांनी अर्धं अर्धं वाचून घेतलं. आणि तुम्ही म्हणाल की काकी कोण, तर काकी म्हणजे मी ज्यांच्याजवळ 6 वर्ष भाड्याने राहिली त्या काकी. म्हणजे जे काही आपलं माणुसकीचं नातं आहे ना तेच आम्ही जपलं आहे आणि इथून पुढेही जपू. तर मी लपून छपून चहा का पित होते, तर स्वराची चहा बंद करायची आहे. त्याला आता दूध सकाळ संध्याकाळ द्यायला चालू केलं आहे आणि त्याला चहा बघितलं ना की चहा प्यायची इच्छा होते. त्याच्यामुळे मग मी लपून छपून चहा पित होती. असा होता व्हिडिओ. बाय.